नमस्कार. विठूच्या वाडीत पहिल्यांदाच अधोक्षज कीर्तन करणार असतो. त्यासाठी मोठ्या बाई अधोक्षजला समजवण्याचा प्रयत्न करतात की अदू, आज खरंच आपल्या दिग्रसकर घराण्याची इब्रत तुझ्या हातात आहे. काहीही कर, पण कीर्तन झकास आणि एकदम दणक्यात झालं पाहिजे. त्यावर लगेचच आता अधोक्षज म्हणत असतो, आई तू बोलतेस ते बरोबर आहे. मीही माझे 100% देण्याचा प्रयत्न करीन. बाकी सगळं विठुरायाच्या हातात आहे. त्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात, तुला काळजी करायची गरज नाही आहे. तुला फक्त स्वतःवर विश्वास ठेव. तू खरंच अगदी छान कीर्तन करशील. आणि अशातच आता मोठ्या बाईंच्या समोरून अधोक्षज जात असताना बाजूलाच आता इंदू उभी असते. ती म्हणत असते, अधोक्षज मी काय सांगितलं ते लक्षात आहे ना? त्यावर लगेचच आता अधोक्षज म्हणत असतो, हो इंदू, मला चांगलंच लक्षात आहे तू सांगितलेलं. त्यावर आता मोठ्या बाई पुढे येतात. ते म्हणत असतात, काय चाललंय तुमच्या दोघांचं? काय सांगितलंयस तू इंदू अधोक्षजला? त्यावर लगेचच आता अधोक्षज म्हणत असतो, आई ते आमच्या दोघांचं सिक्रेट आहे. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट मोठ्या बाई म्हणत असतात, अदू सिक्रेट तू आणि तुझ्या बायकोचं कधीपासून असायला लागलं? आता फक्त लक्षात ठेव, मी अजूनही तुझी आई आहे. आईपासून काहीच लपवायचं नाही. आणि अशातच आपण पाहतोय इंदू म्हणत असते, मोठ्या बाई प्लीज समजून घ्या. अधोक्षज आता लहान राहिलेला नाही आहे. त्याच्याही काही गोष्टी असतील ज्या त्याला स्वतःपासून कोणालाही सांगायच्या नसतील. आणि अशातच मोठ्या बाईंना इंदूने जणू आता काही गोष्टी तुम्ही विचारू नका असं एका अर्थी म्हटलेलं असतं. आता दुसरा दिवस उजाडलेला असतो. अधोक्षज कीर्तनाच्या ठिकाणी पोहोचलेला असतो. तिथे जाऊन आता कीर्तन त्याने सुरू केल्यावर सगळेच त्याकडे पाहत असतात. आता अधोक्षज हळूहळू का होईना पण चांगलं स्पष्ट बोलू लागलेला असतो. आणि त्याने असं काही कीर्तन केलेलं असतं की कीर्तनात पाहण्यासाठी आलेले, ऐकण्यासाठी आलेले श्रोतागण अक्षरशः त्याचं कौतुक करू लागतात. इंदूने आता थेट अधोक्षजला अशा पद्धतीने तयार केलेलं असतं की अधोक्षज आज जणू बाजीच मारणार आहे असं काहीसं चित्र अनेक लोकांना वाटत असतं. शेवटी आता अधोक्षजचं कीर्तन हे एकदम दणक्यात पार पडलेलं असतं. आणि मात्र आता थेट मोठ्या बाई एकदमच अवाक झालेल्या असतात. त्यांचा आता आनंद गगनात मावत नसतो. आणि लगेचच आता कीर्तन झाल्या मोठ्या बाईंनी अधोक्षजला मिठी मारलेली असते. आणि मोठ्या बाई म्हणत असतात, अदू मानलं तुला. खरंच आपल्या घराण्याचं नाव तूच मोठं करू शकतोस. माझा अदू यापुढे अधोक्षज महाराज असा गणला जाईल असंच म्हटले लोक त्याला. त्यावर लगेचच आता कोपऱ्यात उभी असलेली इंदू मात्र एकटक अधोक्षजकडे पाहत असते. आणि अधोक्षजचं लक्ष बरोबर इंदूकडे जातं. आणि आता या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट नक्कीच अधोक्षज मोठ्या बाईंना देणार असं मोठ्या बाईंना वाटत असतं. आणि त्याच वेळेला होत असलेल्या कार्यक्रमात आता थेट अधोक्षजने असं म्हटलेलं असतं, माझ्या या यशाचं श्रेय एका स्त्रीला जातं. आता मात्र मोठ्या बाई स्वतःशी बोलत असतात, नक्कीच ती स्त्री मीच असणार आहे. आणि अधोक्षज माझ्याशिवाय इतर कोणाचा विचार देखील करणार नाही. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता तिथे एकाने विचारलेलं असतं, अधोक्षज महाराज तुम्ही म्हणताय की तुमच्या या यशाचं श्रेय एका स्त्रीला जातं. ती स्त्री आता इथे उपस्थित आहे का? त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात, अरे हो मी उपस्थित आहे. आणि अशातच अधोक्षज म्हणत असतो, हो ती स्त्री आता इथे उपलब्ध आहे, उपस्थित आहे. त्यावर लगेचच आता अधोक्षज म्हणत असतो, त्या स्त्रीला म्हणजेच माझ्या बायकोला मी आता बोलवू इच्छितो. हे वाक्य ऐकल्यावर मोठ्या बाई मनातल्या मनात खूपच चिडतात आणि बोलत असतात, अदू सगळ्यांसमोर तू माझा अपमान केला आहेस. मी तुला मनापासून काही ना काही शिकवण्याचा प्रयत्न केला, पण आज अक्षरशः तू आईला विसरलास. आणि या दीड दमडीच्या पोरीला तू जवळ करतोयस, तिला या सगळ्या गोष्टीचं क्रेडिट देतोयस. म्हणजे मी तुला जन्म दिला, मी तुला लहानाचं मोठं केलं, त्याचं काहीच नाही का? पण अशातच आता शेवटी सगळ्यांसमोर अधोक्षजने हे मान्य केलेलं असतं की इंदूमुळे आज मी हे कीर्तन छान प्रकारे करू शकलो. आणि अशातच आता मोठ्या बाईंचा नाईलाज झालेला असतो. आणि मोठ्या बाई एका कोपऱ्यात बसून असतात. त्याच वेळेला आपण पाहतोय आता थेट अधोक्षजने म्हटलेलं असतं, मी लहानाचा मोठा झालो, पण त्यामागे माझ्या आईचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. तिने मला प्रत्येक वेळी काही ना काही शिकवलंय. पण आज कीर्तनासाठी मला तयार मात्र इंदूनेच केलं.
आणि इंदूसारखी बायको मला लाभली याचं माझं खूप मोठं भाग्य आहे. आणि अशातच आता थेट इंदूचंही चांगलं गुणगान तिथे असलेले लोक गात असतात आणि तिलाही अधोक्षासारखा एक छोटा पुरस्कार मिळालेला असतो आणि इंदू मात्र प्रचंड खुश होते. इंदू लगेचच बोलू लागते, खरंच मानलं अधोक्षज तुला. तू फक्त एक चांगला नवरा नसून तर एक चांगला मुलगा सुद्धा ह्याचे आज तू सिद्ध केलंस. आणि अशातच आता इंदूने मोठ्या बाईंना स्टेजवर आणलेलं असतं आणि इंदू म्हणत असते, मोठ्या बाई खरंच आज तुम्ही अक्षरशः जिंकलात, तुमच्या मुलाने कमाल केली. हे वाक्य ऐकल्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात, इंदू अगदी बरोबर बोलतेस तू. खरंच याआधी मी कधीच तुला मान दिला नाही आणि आज सगळ्यांसमोर तू इथे मला मान देतेस. खरंच तुझ्यासारखी सून मिळाली मला, मी धन्य झाले. अधोक्षज खरंच आज मला पटतंय, तू तुझ्या आयुष्यामध्ये इंदूला बायको म्हणून निवडलंस. पण ती खरंच एक हिरा आहे, डायमंड आहे ती. असं म्हटल्यावर आता मोठ्या बाईंना थेट इंदू म्हणत असते, बस झालं मोठ्या बाई, आजच इतकं कौतुक कराल तर मग तुमच्याकडे असलेला कौतुकाचा साठा संपला तर मात्र तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने कौतुक करता येणार नाही बरं का. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता मोठ्या बाई म्हणत असतात, यापुढे मी माझ्या सुनेचं रोजच कौतुक करणार, कारण माझी सून कौतुक करण्यासारखीच आहे. त्यावर अधोक्षज म्हणत असतो, आई तुला अशा पद्धतीने बोलताना बघून खूपच आनंद होतोय. तू माझ्या बायकोचं, माझ्या इंदूचं कौतुक करतेस, मला ते खूपच आवडलंय. आणि अशातच आता शेवटी इंदूला मोठ्या बाई म्हणत असतात, यापुढे तुला कोणताच कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी मी घेईन. आणि अशातच आता इंदू म्हणत असते, मोठ्या बाई खरंच किती छान बोलताय तुम्ही. आणि अशातच आपण पाहतोय आता अचानकपणे झोपलेल्या इंदूला जाग आलेली असते आणि ती जागी झाल्यावर स्वतःशी बोलत असते, अरे बाप रे, हे काय, म्हणजे मी आत्तापर्यंत सगळं स्वप्न पाहत होते की काय. आणि अशातच आता शेवटी अधोक्षजच्या बाबतीतलं एवढं मोठं स्वप्न जर मी पाहिलं आहे आणि ते जर खरं ठरलं तर नक्कीच आनंद मलाच जास्त होईल, असं आता स्वतःशी इंदू बोलत असते. इकडे आपण पाहतोय बराच वेळ झालेला असतो पण अजूनही गोपाळला हे कळलेलं नसतं की नक्की इंदूचं काय चाललंय. गोपाळने आता इंदूला स्पष्टपणे फोन केलेला असतो आणि तो बोलू लागतो, इंदू अजूनही तू फक्त आणि फक्त त्या अधोक्षजचा विचार करणार आहेस का. लक्षात ठेव, जर असं करणार असशील तर काडी मात्रही उपयोग नाही आहे आणि तू आत्ताच्या आत्ता मी सांगतोय त्या ठिकाणी पोच. तर मात्र आता थेट तिथे असलेली इंदू लगेचच गोपाळला म्हणत असते, गोपाळ हे सगळं विसर, तू माझ्या नादाला लागू नकोस, मी आता कशाही प्रकारे तुला कधीच भाव देणार नाही आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, गोपाळने इंदूचा विषय सोडून आता आपलं आयुष्य नव्याने सुरू केलं पाहिजे की नाही, कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.